सर नाव सांगा आपलं. मी भागवत मच्छिंद्र भाटेकर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा स्वच्छ व हरित विद्यालय रँकिंग स्पर्धेत तुमच्या शाळेचा सर्वोत्तम क्रमांक आलेला आहे. 191 शाळेमध्ये हो सर्वोत्तम शाळेमध्ये 63वा क्रमांक तुमच्या शाळेचा आलेला आहे. हो बरोबर. या बाबतीत काय सांगताल, काय तुम्ही कष्ट घेतलं, कोणत्या प्रकारे यश मिळालं? केंद्रीय शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत यशस्वीवर हा उपक्रम केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी राबवला गेला. याच्यामध्ये जवळजवळ 8.5 लाख शाळांनी सहभाग नोंदवला होता. याच्यामध्ये या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी हा केंद्र शासनानं हा संपूर्ण भारतामध्ये हा उपक्रम राबवला. त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला होता गेले वर्षभर. याच्यामध्ये वेगवेगळ्या मल्टी स्टेजमध्ये याचं मूल्यमापन होऊन हा हा पुरस्कार किंवा याच्यामध्ये आपलं मानांकन या ठिकाणी झालेलं आहे. याच्यामध्ये 7 निकषाच्याद्वारे शाळेचं मूल्यांकन केलं गेलं. प्रथमतः याचं स्वयंमूल्यमापन पहिल्यांदा साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या या महिन्यामध्ये झालं आणि त्याच्यानंतर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन जिल्हास्तरावरून झालं गेलं. मग आमची शाळा जिल्हास्तरावरती पहिली आली आणि मग जिल्हा स्तरावरती पहिली आल्यानंतर पुन्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन राज्य लेवलच्या टीमनं ज्या युनिसेफचा कोऑर्डिनेटर आमच्या शाळेवरती येऊन त्यांनी 7 निकषाच्या आधारे शाळेतून मूल्यमापन केलं. ते हे 7 निकष आहेत की शाळेची स्वच्छता, त्याच्यानंतर वॉटर सॅनिटेशन, हायजीन, मुलांचं आरोग्य, त्याचबरोबर मुलांमध्ये पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि ती जागरूकता करण्यासाठी तुम्ही उपक्रम काय राबवले. त्याच्यामध्ये आहे एक पेड़ माँ के नाम, इको क्लब, इको लाईफ मिशन, या संदर्भात वेगवेगळे 60 निकष आहेत. त्या 60 निकषांची पूर्तता आमच्या शाळेने आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत आणि सर्व शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि नागरिक याच्या संपूर्ण सहभागानं आमची शाळा समृद्ध अशी आणि हरित ह्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही शाळा परिसरामध्ये तुम्ही जर जिकडं बघाल तिकडं या ठिकाणी हिरवगार दिसतं आहे. आणि शाळेमध्येच आम्ही नुसतं हिरवगार केलं नाही तर मुलांना आम्ही वेगवेगळे झाडं त्यांच्या घरामध्ये लावण्यासाठी प्रेरित केले, उद्युक्त केले. शिवाय शाळेच्या समोरील परिसरातसुद्धा या ठिकाणी वेगवेगळी झाडं लावून आम्ही याच्यामध्ये पर्यावरणपूरकची भावना विद्यार्थ्यांच्या मध्ये राबवण्याचा आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामुळं परिणाम असा झाला की मुलांची शाळेमध्ये 100% उपस्थिती झाली. त्याचबरोबर मुलांचं आरोग्य या ठिकाणी चांगलं झालं. आनंददायी पद्धतीने मुलं या ठिकाणी शिकू लागले आणि मुलांचं मन या शाळेमध्ये रमू लागलं आणि अतिशय उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा शाळेचा झाला आणि मुलांना शिकण्यामध्ये आनंद वाटला. एकूण किती पट आहे? एकूण यावर्षीचा पट आहे 70. गेल्या वर्षी 56 पट होता. यावर्षी त्याच्यामध्ये वाढ होऊन 70 पट या ठिकाणी झालेला आहे. आणि मी या शाळेवरती 2023 साली त्यावेळेस फक्त 18 पट होता. मग 24 साली नंतर त्याच्यामध्ये वाढ होऊन 46 पट झाला आणि 46 नंतर पुन्हा ह्या सर्व बाबींची सर्व पालक, नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, शिवाय वेगवेगळे पदाधिकारी, आमचे शिक्षणाधिकारी साहेब, गट शिक्षणाधिकारी साहेब, विस्तारी साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवला आणि त्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलं आणि म्हणून आम्ही यशस्वी झालो. आणि याच्यामध्ये मुलांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पर्यावरणाबाबतीत जागरूकता निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश आलं. इतर शाळांना काय समजते? इतर शाळांना या माध्यमातून एवढा संदेश मी देऊ इच्छितो की या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे. आपणसुद्धा हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवला तरी मुलांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी किंवा आरोग्य ची गुणवत्ता त्याचा दर्जा सुधारण्यासाठी निश्चितपणे याचा उपयोग होईल. आणि शाळा शिकणं म्हणजे नुसतं गुणवत्ता पुस्तकी ज्ञान नसून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास याच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येईल. आणि सर्व शाळांनी अशा प्रकारचे उपक्रम आपल्या शाळा स्तरावरती सर्वांच्या सहभागाने लोकसहभागातून राबवण्यास काही हरकत नाही आणि राबवण्यात ते आपल्या शिक्षण मंत्रालयाचं आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचं प्रमुख ध्येय आहे. काय सांगताल, यश कशा पद्धतीने मिळालं? यश मिळवणं हा काही पहिल्यांदा हेतू नव्हता. आम्ही ह्या शाळेवर आलो त्यावेळेस आमच्या मनामध्ये एकच जिद्द होती की शाळा म्हणलं तर पहिल्यांदा विद्यार्थी पाहिजेत. आम्ही विद्यार्थ्यांसाठी घरोघरी फिरलो, गृहभेटी घेतल्या. आम्ही त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं. त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा जास्त ओढा होता. आम्ही फक्त एकच शब्द त्यांना दिला होता की फक्त तुम्ही 2 महिने आमच्यावर विश्वास ठेवा आणि मुलं शाळेमध्ये टाका. आमचं पालकांनी ऐकलं
2 ते 3 महिन्यात खाजगी प्राथमिकला जाणारी आणि खाजगी इंग्लिश मिडियमला जाणारी गाडी बंद झाली आणि त्याच वर्षी 17-18चा पट 31 झाला. हे सगळं करत असताना आम्ही फक्त मुलांची गुणवत्ताच पाहिली नाही तर सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी दिली. मुलं शाळेत आल्यानंतर त्याला जर आपण सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडवायचा असेल तर त्याला सर्व भौतिक सुविधा आणि त्याला आनंददायी वातावरण निर्माण करून देणं ही पहिली आपली जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीची पूर्तता करता करता आम्ही प्रत्येक गोष्टीवर प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीवर विशेष लक्ष देऊन पालकांना समजावून सांगून पालकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला. हे सगळं जे यश दिसतंय हे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयानं आम्हाला मिळालेलं आहे. यामध्ये कुणा एकाचं श्रेय नाही. यासाठी सर्वांनी प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांच्या सदिच्छा कामी आल्यात. धन्यवाद. देशपातळीवर झेंडा लागेल अशी अपेक्षा होती. सांगितलं की पहिल्यांदाच ज्यावेळेस या शाळेवर आलो त्यावेळेस असा दिवस पाहायला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं. फक्त एक मनामध्ये जिद्द होते की चांगलं काहीतरी करायचं. आपण जाताना पहिल्यांदा आपल्याला एवढा त्रास झाला आहे की मुलं आपल्याकडे थांबायला तयार नव्हती. आता अशी परिस्थिती झाली आहे की मुलांना सांगावं लागते की आम्ही दोघंच आहे, 70 मुलांना शिकवू शकतो, त्यापुढं मुलांना एवढा भार आम्हाला पेलवणार नाही. पुढील शिक्षक आले तर आम्ही शिकवू शकतो. म्हणजे आता मुलं नको म्हणायची वेळ आली. आपण तसं म्हणू शकत नाही. तरी पण विद्यार्थी या शाळेकडे यायला लागलेत का तर इथं गुणवत्ता आहे, शालेय आनंदी वातावरण चांगलं आहे, भौतिक सुविधा चांगल्या आहेत, मुलगा घडेल, चांगला सुसंस्कृत नागरिक बनेल, त्याचं आरोग्य चांगलं राहील, त्याची दिवसभर पालकांना अजिबात काळजी नसते. 5 वाजेपर्यंत शाळा भरली, 6 वाजेपर्यंत भरली, 7 वाजेपर्यंत भरली तरीही पालक आम्हाला डिस्टर्ब करत नाहीत. सगळे गेटवर उभे असतात कारण त्यांना पूर्ण गॅरंटी आहे की मुलगा आता आला का आमचा मुलगा घडणारच आहे. अशी कितीतरी दुसऱ्या शाळेतून आलेली अप्रगत मुलं आम्ही आता लिहिती वाचती केलीत. त्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे. या नंबर, क्रमांक आणि पुरस्कारापेक्षाही त्या मुखावरील जे हास्य आहे तेच आमचा खरा पुरस्कार आहे आणि आम्हाला त्यातच जास्त सन्मान वाटतो. धन्यवाद.